दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे। अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये खलबतं होणार आहे। भाजप उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याबाबत आपण माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कुठले असतील, काय तपशील आहे? बैठकीमध्ये उर्वरित 28 जागांच्या संदर्भात चर्चा होणार आहे। भाजपने 2019 ला लढलेल्या 25 जागांवरती फोकस केलेला आहे। त्यापैकी या अगोदरच 20 जागांवरती उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र काही जागांवरती उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराजी पाहायला मिळते। त्यामध्ये खास करून माढा त्या लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे की तिथला उमेदवार बदलला जाऊ शकतो। मात्र राज्यातील नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की माढाचा उमेदवार बदलला जाणार नाही आणि ही बातमी खोटी आहे। मात्र अद्यापही या भागांमध्ये जो राग आहे, उद्वेष आहे अनेक राजकारण्यांचा, तो अद्यापर्यंत कायम असल्याचं पाहायला मिळतंय। बाकी जर पाहिलं तर 5 ज्या उर्वरित जागा आहेत, खास करून ज्या लढल्या गेल्या होत्या त्यामध्ये मुंबईच्या जागा आहेत, त्या जागांवरती उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात। दुसरीकडे नव्यानं सोबत आलेल्या राज ठाकरे यांच्या संदर्भात देखील राजधानी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीईसीची आज बैठक आहे। या बैठकीसाठी अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर सीईसीचे जे इतर नेते आहेत ते देखील उपस्थित असणार आहे। इतर राज्यांच्या देखील बैठका होणार आहे। मात्र महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे। अजित पवार असो, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असो, यांच्यासाठी यांच्या जागा वाटप करून आहे। खास करून 6 जागा आहेत, ज्या 6 जागांचा अद्यापर्यंत तिढा सुटलेला नाही। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर रामटेक ही एक जागा आहे। रामटेक मध्ये कृपाल तुमाने हे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। आणि दुसरीकडे पाहिलं तर अमरावती मधून नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ असा एक वाद उभा राहिलेला आहे। माढाची जागा एक आहे, त्यामध्ये पक्षांतर्गत बंड झालेला आहे। साताऱ्याची मध्ये उदयनराजे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे। मात्र ही जागा राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पक्षाला जात आहे आणि या ठिकाणावरून त्यांचं म्हणणं असं आहे की मी घड्याळावरती लढणार नाही। दुसरीकडे शिवाजी, संपूर्ण बैठकीकडे आपलं लक्ष असेल। वेळोवेळीचे तपशील तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।